परिच्छेद उत्तरार्थीने अपीलकर्त्यांच्या विरोधात बेदखलीचा दावा दाखल केला ते प्रकरण संपरीक्षा न्यायालयाने फेटाळून लावले. उत्तरार्थीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयपूर शहर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. अपील स्वीकारण्यात आले आणि उत्तरार्थीच्या बेदखलीच्या दाव्याला अनुमती देण्यात आली. अपीलकर्त्याने राजस्थान उच्च न्यायालयात अपील दाखल केले, परंतु ते फेटाळण्यात आले. या न्यायालयात दाद मागण्यासाठी योग्यतेचे प्रमाणपत्र देण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला. अपीलकर्त्याने या न्यायालयात अपील करण्यासाठी विशेष अनुमतीसाठी याचिका दाखल केली आणि त्यास परवानगी देण्यात आली. अपीलकर्त्याने विशेष अनुमती याचिका चुकीची, असत्य आणि दिशाभूल करणारी विधाने केली असल्याच्या कारणावरून अपीलकर्त्याला दिलेली विशेष अनुमती रद्द करण्यात यावी अशी विनंती उत्तरार्थीने या न्यायालयास केली. विशेष अनुमती याचिकेत अपीलकर्त्याने काही पूर्णतः असत्य विधाने केल्याचेही या न्यायालयाला आढळून आले. परिच्छेद असे अधिनिर्णित केले की अपीलकर्त्याला दिलेली विशेष अनुमती रद्द करून अपील फेटाळण्यात यावे. विशेष अनुमतीच्या अर्जामध्ये तथ्यात्मक विधाने करताना आणि आधार तयार करताना चुकीची, असत्य आणि दिशाभूल करणारी कोणतीही विधाने करू नयेत याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे लक्षात आले. विशेष अनुमतीच्या अर्जावर कारवाई करताना हे न्यायालय याचिकांमध्ये समाविष्ट असलेल्या आधाराची आणि वस्तुस्थितीची विधाने त्यांच्या दर्शनी मूल्यानुसार घेत असते. म्हणून असत्य आणि दिशाभूल करणारी विधाने करून या न्यायालयाच्या विश्वासाचा भंग करणे अयोग्य ठरेल. परिच्छेद या अपिलात अपीलकर्त्याला आमच्यासमोर जे मुद्दे मांडायचे होते त्यांच्या गुणवत्तेशी संलग्नित करणे आवश्यक नाही, कारण आम्ही इथे समाधानी आहोत की अपीलकर्त्याला दिलेली विशेष अनुमती रद्द करण्यात यावी अशी उत्तरार्थीची प्रार्थना योग्य आहे. अपीलकर्ता हा दाव्यातील जागेत भाडेकरू आहे जो उत्तरार्थीच्या मालकीचा आहे. 8 डिसेंबर 1953 रोजी अंमलात आणलेल्या भाडे चिठ्ठी अंतर्गत अपीलकर्त्याने ही जागा अपीलकर्त्याला दिली होती. अपीलकर्त्याला ही जागा त्यांच्या ऑइल मिलसाठी वापरण्याची परवानगी होती. भाडेपट्टीच्या अटींमध्ये असे प्रदान केले आहे की अपीलकर्त्याने उत्तरार्थीला दर महिन्याला मान्य केलेली भाडे अदा करायचे होते आणि 3 महिन्यांसाठी भाडे देण्यात कसूर झाल्यास उत्तरार्थीला 5 वर्षांचा निर्धारित कालावधी संपण्यापूर्वी अपीलकर्त्याला बेदखल करण्याचा अधिकार होता आणि त्या प्रकरणात तो उर्वरित कालावधीसाठी भाड्याचा दावा करण्याचा देखील पात्र होता. परिच्छेद 2 मे 1959 रोजी उत्तरार्थीने पूर्व जयपूर शहरातील मुन्सिफ न्यायालयात अपीलकर्त्यावर बेदखल करण्यासाठी दावा केला. अपीलकर्त्याकडून 31 ऑक्टोबर 1957 पर्यंतचे भाडे त्यांना मिळाले होते आणि त्यानंतर वारंवार मागणी करूनही अपीलकर्त्याने भाडे भरण्यात कसूर केली होती आणि दाव्याच्या तारखेलाही भाड्याची थकबाकी कायम होती असा आरोप त्यांनी केला आणि करारानुसार घर
कर भरण्यातही ते अपयशी ठरले होते. त्यांचे प्रकरण असे होते की अपीलकर्त्याच्या भाडे कराराची मुदत 1 डिसेंबर 1958 रोजी समाप्त झाली होती, परंतु तरीही अपीलकर्ता जागेचा ताबा उत्तरार्थीला देण्यात अपयशी ठरला. तथापि त्याने 1 नोव्हेंबर 1957 ते 30 नोव्हेंबर 1958 या कालावधीसाठी रुपये 1053 एकर कमी जमा करण्याचे अभिप्रेत केले होते, जे त्याच्याकडून देय होते. उत्तरार्थीने अशी विनंती केली की अपीलकर्त्याने 18 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी 2 महिन्यांचे भाडे देण्यात 3 पेक्षा जास्त वेळा कसूर केला होता आणि दाव्याच्या तारखेला 5 महिने आणि 2 दिवसांचे भाडे किंवा दरम्यानचा नफा अजूनही अदा करण्याचा बाकी होता. याच आधारावर अपीलकर्त्याच्या विरोधात उत्तरार्थीने बेदखल करण्याचा हुकूमनामा दावा दाखल केला होता. परिच्छेद अपीलकर्त्याने उत्तरार्थीचा दावा नाकारला आणि आरोप केला की राजस्थान परिसर अधिनियम 1950 च्या कलम 13(1) क च्या तरतुदीनुसार उत्तरार्थीला त्याच्याविरुद्ध बेदखलीचा दावा करण्याचा अधिकार नाही. उत्तरार्थीने अपीलकर्त्याने भरलेले भाडे स्वीकारले या वस्तुस्थितीमुळे त्याने त्याला बेदखल करण्याचा त्याचा अधिकार सोडला होता, अशी विनंतीही त्यांनी केली. दुसऱ्या शब्दात त्याने भाडे भरण्याबाबत कोणताही कसूर केल्याचे नाकारले आणि त्यास बेदखल करण्याच्या उत्तरार्थीच्या प्रार्थनेला विरोध केला. संपरीक्षा न्यायालयात दाव्याच्या पहिल्या सुनावणीच्या तारखेला अपीलकर्त्याने त्या तारखेपर्यंतच्या भाड्यापोटी रुपये 618 जमा केले आणि ही रक्कम उत्तरार्थीने कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वीकारली. या याचिकेवर प्रकरणाच्या बाबतीत विद्वान न्यायाधीशांनी 4 मुद्दे तयार केले. मुख्य मुद्दा हा होता की अपीलकर्त्याने भाडे भरण्यात 18 दिवसांच्या कालावधीत 2 महिन्यात 3 वेळा कसूर केला होता का. सदर मुद्द्यावरील तसेच त्यांनी तयार केलेल्या इतर मुद्द्यांवर संपरीक्षा न्यायालयाचे निष्कर्ष अपीलकर्त्याच्या बाजूने होते. परिणामी उत्तरार्थीचा दावा फेटाळण्यात आला. त्यानंतर उत्तरार्थीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयपूर शहर यांच्या न्यायालयात अपील करण्यात प्राधान्य दिले. अपीलीय न्यायालयाने असे मानले की उत्तरार्थीने सिद्ध केलेल्या तथ्यांवर अपीलकर्त्याने 3 कसूर केले होते आणि म्हणून तो बेदखल करण्यासाठीच्या हुकुमाचा हक्कदार होता. या निष्कर्षावर संपरीक्षा न्यायालयाने दिलेला हुकूम बाजूला सारण्यात आला आणि उत्तरार्थीच्या बेदखल होण्याच्या दाव्याला अनुमती देण्यात आली. स्टॉप.